नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते असतो तर्हि आरंभं कुर्मः। वीरपुरुष म्हणून जग गाजवण्याच्या इच्छेने माझ्या शरीराचा आणि मनाचा कण निकण धुंद करून टाकला आहे ही आईच्या लक्षात आले असावे. तिने बाबांकडे माझ्या लग्नाची गोष्ट काढली नाही. मधल्या विद्यार्जनाच्या काळात मी किती बदललो याची माझी मला कल्पना नव्हती. भोवतालच्या भूमिभागाचा परिणाम होऊन नदीचे पात्र बदलले जावे तसे माझे मन झपाट्याने पालटत गेले होते. धनुर्विद्येचे पहिले धडे घेताना दृष्टी आणि चित्त एकाग्र करण्यातला अलौकिक आनंद मी पहिल्यांदा अनुभवला. लहानपणी महालाची खिडकी उघडली की बागेतली नाना रंगांची फुले पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहत. पण बाणाचा नेम धरताना बरोबर उलटा अनुभव आला. सभोवतालचे सारे जग झरझर विरू लागले. धुके जसे क्षणात नाहीसे होते तसे असत्याचे नसते झाले. जांभळ्या टेकड्या, हिरवी झाडे, निळे आकाश, काही माझ्या जगात उरले नव्हते. केवळ त्यात एक काळा ठिपका दिसत होता. माझ्या बाणाचे लक्ष असलेला सूक्ष्म काळा ठिपका. हे त्या क्षणी माझे विश्व झाले होते. या नव्या अनुभवानेही माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. निर्जीव वस्तूवर अचूक नेम धरण्यात मी फार लवकर निपुण झालो. साहजिकच सजीव प्राण्यावर नेम धरण्याची पाळी माझ्यावर आली. इतके वर्षे झाली, पण त्या पहिल्या अचूक नेमाची आठवण झाली की मनाचा अजून थरकाप होतो. एका उंच वृक्षावर शांतपणे बसलेली पक्षीण होती ती. पक्षीण चे ध्यानमग्न योगिनी. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ती एखाद्या मनोहर चित्रासारखी दिसत होती. पुढच्या क्षणी हे चित्र सजीव होऊन भरकन उडून जाईल असे क्षणाक्षणाला वाटत होते. सूर्य पश्चिमेकडे कलला होता. कुठल्या तरी घरट्यात पंख न फुटलेली पिले तिची वाट पाहत असावीत. पण मला व माझ्या गुरूंना तिच्या कुटुंबाशी आणि सुखदुःखाशी काही कर्तव्य नव्हते. मला धनुर्विद्येत प्रवीण व्हायचे होते. त्यांना मला शिकवून आपला चरितार्थ चालवायचा होता. त्या निष्पाप चिमुकल्या जीवावर बाण सोडताना मला प्राणांतिक यातना झाल्या. निसर्गाशी असलेले माझे निकटचे नाते त्या क्षणी तुटले. तोपर्यंत हृदयाच्या अगदी कोपऱ्यात का होईना मी कधी होतो त्या क्षणी तो कवी मेला. मी वीर झालो होतो, पण तो सुखासुखी नव्हे. माझ्यातल्या कवींची हत्या करून त्याच्या समाधीवर या वीराने आपले सिंहासन थाटले होते. त्या शरसंधानाचे कौतुक झाले त्या रात्री राजवाड्यात आईने स्वतः त्या पाखरांचे मांस शिजवले. मोठे रुचकर करून तिने ते बाबांना नी मला वाढले. स्वतःही खाल्ले. बाबांनी ते मिटक्या मारीत घासाघासाला माझे कौतुक करीत खाल्ले. मला मात्र प्रत्येक घास गिळताना कोण कष्ट पडले. रात्री झोपेत 2-4दा मी जागा झालो. जिव्हारी बाण लागून ती पक्षीण आक्रोश करीत आहे असा मला एकदा भास झाला. पुन्हा जागा झालो तेव्हा तिच्या पिलांचा चिवचिवाट ऐकू आला. अनेक वर्षांपूर्वी नाहीशा झालेल्या मुलाच्या आठवणीने आपली आई अजून व्याकुळ होते. पण तीच आई पाखरातल्या एका आईचा मृत्यू हसतमुखाने पाहते. त्या निष्पाप प्राण्याचे शरीर विच्छिन्न करणाऱ्या मुलाचे कौतुक करते. त्या मुक्या मातेचे मांस मिटक्या मारीत खाते. त्या मांसाचा कण निकण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या पिलांकरता धडपडत होता हे सहज विसरते. जीवनातल्या या विचित्र विरोधाने मी गोंधळून गेलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवदर्शनानंतर वृद्ध अमात्य वाड्यावर आले. माझी शंका मी त्यांच्यापुढे मांडली. ते हसले आणि म्हणाले, युवराज, फार लहान आहात तुम्ही अजून, पण जगरहाटी पाहत पाहत माझे केस काळ्याचे पांढरे झाले आहेत. या म्हाताऱ्याचे हे अनुभवी बोल नीट लक्षात ठेवा. जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही, ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही, तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी. त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात, पण जीवन हे देवालय नाही, ते रणांगण आहे. त्या दिवशी अमात्यांनी अनेक वैदिक कथा मला सांगितल्या. पशुपक्ष्यांच्या मजेदार गोष्टी ऐकवल्या. त्या सर्वांचे सार एकच होते. जग शक्तीवर चालते, स्पर्धेवर जगते, भोगासाठी धडपडते. त्या दिवसापासून मी शक्तीचा उपासक झालो. क्रौर्य आणि शौर्य ही जुळी भावंडे आहेत असे मानू लागलो. बाळपणी राजवाड्यात बागडणाऱ्या हरिण शावकांचा मी सवंगडी होतो. आता अरण्यातल्या प्रत्येक हरिणाचा मी शत्रू बनलो. मृगाच्या चपळपणाचे लहानपणी मला कौतुक वाटे. आता त्याच्या गतीचा राग येऊ लागला मला. 5 वर्षांचा असताना आईच्या महालाच्या दारावर मी उडी मारणाऱ्या
हरिणाचे वेडेवाकडे चित्र काढले होते. विचित्र रंगांनी ते रंगविले होते. आता ते चित्र मी त्याच्याच रक्ताने रंगवू लागलो. एकदा आईच्या आवडत्या हरिणीच्या पाठीला कसली तरी जखम झाली होती. त्या जखमेवर माशी बसली की ती अतिशय अस्वस्थ होई. बाबांचा आवडता मोरपिसांचा पंखा घेऊन मी घटका त्या हरिणीला वारा घालीत बसे. आता माझा हरिणाच्या अंगाशी संबंध येई तो मी मारलेल्या हरिणांची कातडी कमावून ती सेवक मला दाखवण्याकरता घेऊन येत तेव्हा अभिमानाने हळूहळू मी त्यांच्यावरून क्षणभर का होईना हात फिरवीत असे. त्यांच्या मृदू स्पर्शाने मला गुदगुल्या होत. बाणाने विद्ध झालेल्या हरणाची तडफड, त्याच्या जात्या जीवाची डोळ्यातली शेवटची धडपड, त्याच्या जखमेतून भळभळ वाहणारे रक्त यांपैकी कुठलीही गोष्ट मला आठवेनाशी झाली. मी ती कातडी गुरूंना, आप्तांना, मित्रांना भेट म्हणून देत असे. ते सारे मृगयेतल्या माझ्या कुशलतेचे कौतुक करीत. या शौर्याची कसोटी लागायची वेळ अनायासे आली. देवदानवांच्या कलहाच्या वार्ता क्वचित नारद मुनी, क्वचित दुसरे कोणी ऋषी वारंवार बाबांना सांगत. त्या कलहाला युद्धाचे स्वरूप आले नव्हते, पण दोन्ही पक्षांच्या चकमकी वरच्यावर उडत. अशा एखाद्या चकमकीत देवांच्या बाजूने आपण भाग घ्यावा, राक्षसांचा संपूर्ण पराभव करावा आणि आपला भावी राजा किती पराक्रमी आहे हे साऱ्या प्रजेला दाखवून द्यावे ही इच्छा माझ्या मनात वारंवार प्रबळ होई. पण बाबा राक्षस पक्षाइतकाच देवा पक्षाचाही तिरस्कार करीत. इंद्राला बंदिवान करून वृषपर्व्यानं त्याला आपला राजवाडा झाडायला लावलं तर मी त्यांच्या सहाय्याला तुला पाठवणार नाही असे ते म्हणत. इंद्रावर आणि देवपक्षावर त्यांचा इतका राग का आहे हे मला कोणी सांगत नसे. वृद्ध अमात्यांना याविषयी अनेक वार मी खोदून विचारले, पण प्रत्येक वेळी त्यांचे उत्तर एकच असे: जगात सर्व गोष्टी योग्य वेळी माणसाला कळतात. झाडांना काही पानांबरोबर फुलं आणि फुलांबरोबर फळं येत नाहीत. अशावेळी माझ्या मनात येई आपली युद्धाची हौस अन्य प्रकारच्या साहसाने तृप्त करून घ्यावी. अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जावे, नाना प्रकारच्या हिंस्र पशूंची शिकार करावी, मृगयाकरीत तिथून पूर्व आर्यावर्तातल्या अरण्यात स्वच्छंद भटकावे. तिथे मदोन्मत्त हत्ती स्वैर संचार करीत असतात म्हणे. आपण अजून हत्तीची शिकार केलेली नाही. 1, 2, 3 खूप खूप हत्ती मारावेत. त्यांचे सुंदर सुळे घेऊन हस्तिनापूरला यावे आणि आईला ते दाखवून म्हणावे. पण आई अजून मला कुक्कुबाळ समजत होती. बाबा तिच्या मुठीत होते, त्यामुळे माझी ही सारी प्रिय स्वप्ने भूमीत पुरून ठेवलेल्या सुवर्णमुद्रांसारखी झाली होती. ती असून नसल्यासारखी होती. राजवाड्यात माझे शरीर आणि राजपुत्राच्या जीवनाला पडणाऱ्या मर्यादात माझे मन कोंडल्यासारखे झाले होते. या कोंडमाऱ्यातून कसे सुटावे या विचारात मी होतो. अकस्मात एक सुवर्णसंधी माझ्या पुढे चालून आली. नगरदेवतांचा वार्षिक उत्सव जवळ आला. या उत्सवाला दूरच्या नगरातून आणि खेड्यातून लोकांचे लोंढेच्या लोंढे येत. नदीसारख्या असलेल्या हस्तिनापुराला त्यावेळी समुद्राचे स्वरूप प्राप्त होई. कथा, कीर्तने, पुराणे, प्रवचने, भजन, पूजन, नृत्य, संगीत, स्त्री पुरुषांचे विविध खेळ, नाना प्रकारची सोंगे, नाटके यांच्या नादात ते 10 दिवस 10 पळांसारखे निघून जात. या वर्षाच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या खेळात सेनापतींनी एका नव्या क्रीडेचा समावेश केला होता. साहसी सैनिकांच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच त्यांनी ही कल्पना काढली असावी. वेगाने धावणाऱ्या घोड्याला मध्य पाजून विशाल वर्तुळाकार रिंगणात मोकळे सोडून द्यायचे. तो चौखूर धावू लागल्यावर स्पर्धकाने मिळेल तिथे त्याला गाठून त्याच्यावर मान ठोकायची आणि त्या प्रांगणात 5 फेऱ्या घालून त्याला न थांबवता खाली उतरायचे. प्रत्येक वेळी नवा तेजस्वी घोडा क्रीडेकरता आणायचा. हा खेळ मला फार आवडला, पण तो सर्वसामान्य सैनिकांसाठी होता. त्यात युवराजाने भाग घेणे कुणालाच रुचण्यासारखे नव्हते. या उन्मादक क्रीडेच्या वेळी मी अतृप्त मनाने पण उत्सुक डोळ्यांनी बाबा आणि आई यांच्यापाशी बसलो होतो. 4 घोडे आले आणि 5वी फेरी पुरी व्हायच्या आतच एखादा चेंडू फेकावा तसे वरच्या वीराला फेकून देऊन ते निघून गेले. 5वा घोडा प्रांगणात येत असताना मी त्याच्याकडे पाहिले. तो एखाद्या भव्य रेखीव राक्षसासारखा दिसत होता. त्याचे लाल लाल डोळे, फेंदारलेल्या नाकपुड्या, देहाच्या मोहक पण उन्मत्त हालचाली यांनी सभोवार पसरलेल्या जनसमुद्रात कुतूहलाच्या वाटा उसळल्या. प्रत्येकाच्या डोळ्यात होती भीती, आश्चर्य आणि उत्सुकता यांचे मिश्रण दिसू लागले. 6 सेवक त्याला बांधून क्रीडांगणात आणीत होते, पण त्यांना न जुमानता तो मोठमोठ्याने खिंकाळत होता. जोरजोराने टापा आपटून खुरांनी माती उकरीत होता. द्वेषाने मान उडवून मी तुमच्या इच्छेप्रमाणे
चालणार नाही असे म्हणत होता. त्याने मान उडवली की त्याची आयाळ विस्कटून जाई. मग ती मोठी विचित्र दिसे. शाप द्यायला सिद्ध झालेल्या एखाद्या क्रुद्ध ऋषीच्या पिंजारलेल्या जटांसारखी ती भासे. त्याच्याकडे पाहता पाहता माझे मन अभूतपूर्व उन्मादाने भरून गेले. माझे हात फुरफुरू लागले. माझी पावले जमिनीवर जोराने आघात करू लागली. शरीरातला कण निकण थुई थुई नाचणाऱ्या कारंजाच्या पाण्यासारखा उसळ्या मारू लागला. मी आईकडे पाहिले. तिच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती थरथर कापत उभी राहिली होती. आई बाबांना हळूच म्हणाली, या घोड्याला परत न्यायला सांगा. फार भयंकर दिसतोय तो. कुणाला तरी अपघात होईल आणि उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विनाकारण अपशकुन होईल. बाबा हसले आणि म्हणाले, देवी, पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो. बाबांच्या त्या हास्याने आणि शब्दांनी मला विलक्षण आनंद झाला. डोळे मिटून मी ते वाक्य हृदयात कोरू लागलो. पण माझी ती तंत्री फार वेळ टिकली नाही. जनसमूहात एक विचित्र आर्त चित्कार निघाला. तो निनादत या टोकाकडून त्या टोकांकडे गेला. मी डोळे उघडून पाहिले. तो घोड्यावर बसू पाहणारा सैनिक अपयशी ठरला होता. त्याला दूर फेकून देऊन घोडा वेगाने स्वच्छंदपणे धावत होता. दुसरा, तिसरा, चौथा अनेक सैनिक आले आणि पडले. तो घोडा कोणालाच दाद देईना. सारे प्रेक्षक तटस्थ आणि भयभीत झाले. आता पुढे काय होणार म्हणून डोळ्यात प्राण आणून सारे पाहू लागले. माझ्या कानात कोणीतरी घनगंभीर स्वराने म्हणत होते, उठ उठ, पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो. उठ ययाती, उठ, तू हस्तिनापूरचा भावी राजा आहेस. भय या शब्दानं राजाला भ्यायला हवं. हस्तिनापुरात क्षात्रधर्म उरलेला नाही. ते नगर एका घोड्यानं जिंकलं असं उद्या लोक म्हणू लागतील. देवदानवांपर्यंत ही अपकीर्ती जाईल. तू पराक्रमी पुरुरव्याचा पंटू आहेस. शूर नहुषाचा पुत्र आहेस. मी ताडकन उठलो. 2 पावले पुढे झालो. इतक्यात माझ्या भोवती कोणाच्या तरी कोमल बाहूंचा विळखा पडला. मी वळून पाहिले. ती आई होती. आई? छे, माझी पूर्वजन्मीची ती वैरीण मला अडवीत होती. माझ्या अत्यंत आवडत्या स्वप्नापासून मला दूर ठेवीत होती. ती माझी आई होती, पण तिची माया आंधळी होती. तिचे मन पांगळे झाले होते. अरण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने वाटेतल्या वेलींच्या फांद्या झटकन दूर कराव्यात तसे तिचे हात मी मागे केले. क्षणार्धात मी रिंगणात उतरलो. भोवताली माणसेच माणसे पसरली होती. ती माणसे होती? छे, पाषाण मूर्ती होत्या. त्या मूर्ती पुढल्याच क्षणी मला दिसेनाशा झाल्या. केवळ तो उन्मत्त घोडा मला दिसत होता. विजयी मुद्रेने तो माझ्याकडे पाहत होता. नहुष महाराजांच्या राज्यातल्या पराक्रमाला तो आव्हान देत होता. क्षणाक्षणाला त्याच्या आणि माझ्यामध्ये असलेले अंतर कमी होऊ लागले. मी मनाशी पुन्हा पुन्हा म्हणत होतो, हा घोडा नाही, ससा आहे. त्याच्या मानेवरली ती पांढरी शुभ्र लव. हे शब्द कानात घुमत असतानाच कुणीतरी कर्कश स्वरात ओरडले, अरे वेड्या, कुठं चाललास तू? मृत्यूच्या दरीत? मी उच्च स्वराने उत्तर दिले, नाही नाही, ही मृत्यूची दरी नाही. हा कीर्तीचा पर्वत आहे. उंच उंच डोंगर आहे. हा डोंगर मी चढणार आहे. हा पहा, हा पहा. मी त्याच्या शिखरावर जाऊन पोहोचलो. मधल्या काही क्षणात काय झाले हे माझे मलाच कळले नाही. माझी जाणीव पुन्हा पूर्णपणे जागी झाली. तेव्हा घोड्यावर माझी घट्ट मान बसली असून तो धूळ उधळीत वाऱ्यासारखा धावत आहे हे माझ्या लक्षात आले. मी झंझावातावर आरूढ झालो होतो. माझ्या हातांनी आणि पायांनी मी विजेला अंकित केले होते. पहिली फेरी संपली. दुसरी सुरू झाली. सभोवार पसरलेल्या विशाल जनसमुदायात कौतुकाच्या आणि आनंदाच्या प्रचंड लाटा उठल्या. त्यावेळच्या मनस्थितीचे वर्णन माझे मलासुद्धा करता येणार नाही. मी मूर्छित झालो होतो की माझी समाधी लागली होती. कोणी अतिंद्रिय शक्ती माझा पाठपुरावा करीत होती की माझ्या शरीरातला कण निकण आपले सर्व सुप्त सामर्थ्य एकत्रित करून त्या घोड्यावरली माझी मांड ढळू देत नव्हता. तो तेजस्वी घोडा आणि त्याच्यावर बसलेला तो तरुण ययाती, दोघेही उन्मत्त होते. दोघेही केवळ हलते पुतळे होते. एक घोड्याचा, दुसरा माणसाचा. एका पुतळ्यावर दुसरा पुतळा बसलेला. हे दोन्ही पुतळे विलक्षण वेगाने धावत होते. दुसरी, तिसरी, चौथी, आणखी 3 फेऱ्या संपल्या. 5वी फेरी सुरू झाली. ही शेवटची फेरी. न भूतो न भविष्यती असा पराक्रम मी केला होता. माझे कुमारवयातील सोनेरी स्वप्न सत्यदृष्टीत उतरले होते. स्वातीच्या पर्जन्यधारेतला बिंदू शिंपल्यात पडून मोती बनला होता. माझा आनंद गगनात मावेना. गगन, आकाश, निळे आभाळ माझ्यापासून अवघ्या 4 हातांवर होते. वाटले असे ताडकन उठून घोड्याच्या पाठीवर उभे राहावे आणि या आकाशात
ज्याच्या मागे परमेश्वर लपून बसला आहे त्या आकाशाला हात लावावा. हे सारे स्वैर चंचल तरंग होते. घोड्याच्या तोंडाला फेस आला आहे, त्याची गती किंचित मंदावली आहे, हेही त्या मनाला जाणवत होते. सावध सावध हा मंत्र ते मन माझ्या कानात जपत होते. 5वी फेरी संपत आली. बाबा आणि आई बसली होती. तिथून थोडे पुढे गेले की ती फेरी संपणार होती. मी त्यांच्या आसनाच्या बाजूने जाऊ लागलो. मघाशी मला अडवणाऱ्या आईची मुद्रा आता किती उल्लसित झाली असेल ते पाहावे असे माझ्या मनात आले. तो मोह अगदी अनावर झाला. घोडा त्या आसनाच्या किंचित पुढे गेला न गेला तोच मी मागे वळून पाहिले. मोहाचा एकच क्षण, त्या क्षणी घोड्यावरली माझी मान किंचित ढिली झाली असावी. काय होते हे कळायच्या आधीच त्या तापट प्राण्याने मला हवेत भिरकावून दिले. त्या मुक्या जीवाचा सारा सूड त्याच्या त्या एका कृतीत साठला होता. हवेतच मला अनेक चित्रविचित्र कर्कश करून आवाज ऐकू आले. तेही क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी मी काळोखाच्या समुद्रात खोल चाललो आहे असा भास मला झाला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.